सामूहिक मरतबा दरूद शरीफ पढ़ा। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहतरम दीनी इमानी भावडांनो आणि अजीज चणवानो, हेजेन फुडें तुमचे 2 सेशन जाला होय न्हय? होय न्हय? केटले 2 का 5? केटले? हेजेन फुडें का सांगले होते? जरा कळलो न्हू म्हाका तेजेन, इशारा दिवन सांगा कोणी हो बोलता कालची आठवण तुम्ही गेल्ले हफ्त्याचे पुस्तक सांग ना बेटा। हां कॉन्फिडेंस मतलब आमकां जिंदगी भितर तुमचो कॉन्फिडेंस मिळता। बीजी एक होतो अगर आमी सिरत पडटले अल्लाची नबीची सिरत पडटले अल्लाह आमची मोहब्बत करतलो आनी चॅलेंजीस आमची लायफ भितर येवन ती येता तेका फेस करतलो वाचून येता। बीजी बदली पॉयंट सांगता तुम्ही काही भरवे ना पॉइंट्स कितना नोट्स पेपर धरवते तो तुम्ही अगदी बंद धरवला आहे कितना धरूंगा हर चीज़ है तो कितना फ़ायदा आता पॉइंट्स को तुम्ही भरवला पहले सगळे मजबूत तुमच्या जहनात राहतात। तो हर पॉइंट्स पण मला शी फुला चांगली तरी चीज सांगतो बोलून दिमागा भितर येता ख्याल धरवायचो। बहरहाल मी समान पहिला तरेन यूथ कारवांचे जिम्मेदारान तेजे जे कोण मेंबर्स वाटे तांकां मुबारकबाद देता। तुम्ही माशाअल्लाह भल्ली निक्को कदम उखल्ले आनी भल्ली अहम उनवान उपर तुम्ही हो सिरीजचो जे काही सिलसिला सुरू केला। त्यांची आपली टॉपिक्स तुमकां चालते राहतली कंटिन्यू। मी सीरत मुताल्लिक चंद 2-3 जपणी तुमचे सामने धरवता। पहली चीज़, हर इंसान पला एक वक्त येता इसलो वल्खा 10 वर्षे 11 वर्षे या भी जरा व्हडलो जाला माग तो आपले सबब पला एक आयडियल सोदता। मी एक माणसा पर्यंत जाऊं कास जाता का नाही येता का नाही जपणी। मी कितना सांगता मोड जपतानी 1 वे साल ना भाऊ तुम्ही जवाब दिया येना कोणाचे येना हात होला म्हाका कोणाची म्हाका एकच नाही मी कोणा फॉलो करू कास कुंजू म्हाका पसंद इसा नाही कास कुंजू वाटे येता ना ते टायमार का जाता आमचे सामने दुनियाचे मुख्तलिफ मानशे मी नावे घेन नाही फुलानो फुलानो तेंचे बारात आमी हिस्ट्री पडता हिस्ट्री भितर पडता तेंची बायोग्राफी पडता होय ना। तेनातल्यान आयची दुनिया भितर फिल्मी स्टार्स वाटे खिलाडी वाटे क्रिकेट प्लेयर वाटे फुटबॉल प्लेयर्स वाटे माणूस का आजमावता अरे हेजे बरी जाऊं कास फुलाना बरी जाऊं कास हो किशी खेळता पले हो जे खे किशी येता पले हे जो स्टाईल पले जाता न्हय खेकाय जाता खेका का बुसलान असल जे कोण रोल मॉडल जावचे होते तेजे बारात आमी वळखल्ला। अगर आमी वळखते तेंचे बारात पडते आणि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे सहाबा आणि जे कोण त्यांचे नक्श कदम उपर आसर सल्ला दुनिया भितर व्हडली माणसे पैदा जाले जे कोण पडता पले तो हेंचे पर्यंत बी जावंचा ना आणि आमी जेन्ना पडूचे न्हय ते हेंकाच आमचे हिरो हेंचेकाच आमचे मॉडल हेंकाच आमी इम्प्रेस हेंचेका पट्टेर चुंबुच्या भितर खोशी वळखले बेटा आपली वळखते वाटे आमी पला व्हडली सावकार खोम मुसलमान व्हडली सावकार खोम काय ते बारा धुळाय ते बारा नमुनाचे इंसान प्रॅक्टिकल जे कोण दुनिया भितर व्हडलो इन्किलाब पैदा केले आणि एक रोल मॉडेल बनू शकता पले रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची जिंदगी सामने धरून जे कोण जिंदगी गुजरवले तुम्ही एटली माणसे मिळतले तुम्ही आजमावू शकेन। आणि आम्ही काय करता
ॲटलिस्ट एक सावकाराच्यो पूत अगर कोणाच्या गरीबाच्या घरी होता, काय पोली देणं, काय खाऊन देणं, काय हे करणं, तुम्ही काय बोलतले? वो लड़का किसत गोया बोलतले. अरे बोलतले का नाही? खुद वाटे इतलो सावकार, बापा बिलियनर वाटे, आणि वता दुसऱ्याकडे वचून गरीबाच्या घरी वचून का बोलते वाटे? खाऊन दे मागते वाटे, दूध मागते वाटे. वो गेला दे बाबा, एका धारवाड हॉस्पिटल कडून बोलतले का नाही? आमचे मामिला, आमचो मामिला कोई कधी निशिक असतो. आमच्याकडे संवाद असे, आणि आम्ही रोल मॉडेल कोणा करता, कोणा पटरी वचच्या तर फक्त आमकां सम्मा करता सांगची जरूरत नाही. ता सबब हे प्रोग्राम्स तुमकां धरून वचूचे की अजल भितर आमचे सबब रोल मॉडेल कोण रावकास ते वळखावं. एक चीज वळखले बेटा, प्रोग्राम खेका धरूनचे मकसद वळखले, तेकाच मी फुडें बडवता. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोणते जमाना भितर दुनिया भितर तब्दीली हाडले पळय, ते जमानाचे बारात आम्ही ऐकला की जाहिलियतची जे कोणती इंतिहा जाऊ शकती होती, ती इंतिहा उपर इंसानियत पावली होती. ती जाहिलियतचो हाल होतो खाली मक्का भितर न, खाली अरब जझीरतुल अरब भितर न. ते टायमारची जे कोण दोन सुपर पॉवर ताकदो बनवत होती, कोणती दोन ताकद होती? एक पर्शियन एम्पायर बोलते होते, एक रोमन एम्पायर, एक इराणी तहजीब, एक रूमी तहजीब. एक व्हडली जबरदस्त ही दोन हुकुमतो होती. हेंचो एक आपलो सिस्टम होतो, हेंची व्हडली जबरदस्त ताकद होती. हेंचे भितर को ही हस्सर इंसानियत गिरली होती, तुम्ही आजमावू शकेल. याचे काही 2-3 नमुने पेश करतात. हाल हो होतो, एक शेर मला भुके धरत होते. काय करत होते? ते नाव काय? मुसाब खलिफा. मुसाबापर्यंत शेरा भुके धरत होते खेका वा का करू सांगे नाही, खेका धरत होते का दाखडतात ह्यानं काय था शेरा भुके धरून का करतले सांगे ना कोण कोणा शेरा? हां शाबाश. ते शेर भुका धरवते होते आणि एक टाइम फिक्स करत होते. फुला दिसा पिंजरा भितर एक गरीब, एक गुलाम, एक कमतर माणसा ते सामने सोडून आणि हो तमाशा पळून माणसे जमा जात होते. जसे आजकाल क्रिकेट मॅच आणि फुटबॉल मॅच पळून माणसे जमा जातात, तशी हो तमाशा पळून माणसे जमा जात होते की शेर किशी थाडते येतलो, किशी तेजे पर अटॅक करतलो, किशी तेजे रखत पितलो, आणि आम्ही बेसून तालियो मारतले, खै लावतले, मजा हो मंजर पळून मजा. ही हस्सर इंसानियत पावली होती. बी काकास ते जमानाची जाहिलियतचो हाल हो होतो. दोन माणसे बेसते होते, शर्त लावचे, सम्य गुलाम बांधून जे काही उभे करत होते. ठीक, सम्य गुलाम उभे करत होते. दोघांनी को तीर घेतले होते. कोण ते गुलामाची कानाची दोलाचे पुतली भितर, दोला भितर तीर लागतं. तुझो लागता का मोदो लागतो? तो को मारतो, तो होको मारतो. तो तीर ते गुलामचे दोला भितर घुसून तो तडपून मारतो. तो का हालत जाऊ कास आणि हेन बेसून खोशेत काय लावतो. मी जिंकलो, तू जिंकलो, माका होईना, मिळलं तुका होईना. ही जाहिलियत. आणि आता इशी दाखवता आम्ही की जापनी सैकच आणि झूट इशी को जाऊ शकते होते करून. एक बादशाह होतो त्यांचे भितर, गालिबन इराणी हेजे भितर का तो बादशाह भले तो मशहूर होतो पण भल्ली आदिल बोल, भल्ली इंसाफ पसंद. किसलो इंसाफ पसंद होतो घालता तो. एक मर्तबा तो आपलं मुंशी बनाव झालाय. मुंशी बला कोणा बोलवा मी इशारा केला ते का 80% जवाब दिलाय तुमचा. मुंशी बला
ते हिसाब किताब भरवतलो, ती चिजो भरवतलो राहता ना ते का जे कोणते असे बादशाह सांगलो का पुसला फुला एक टॅक्स जे कोणते बडवून भरवतो तो बादशाहकडे भरलो का पुसला हो टॅक्स जरा भल्ली झालो जरा कम झाला हरकत नव्हते ना मी काका भरलो ॲटलिस्ट तो त्याला का सजा दिलो गेलता बादशाह तो बादशाह जे कोण मशहूर होतो का वाटे बोलो हो भल्ली इंसाफ करतो वाटे तो सजा का दिलो गेलता त्याला ते जे कोणते किस्माचे पेन ते जमाना इस्तेमाल जाते होते ते पेन्ना ते का मारून 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 जे काय त्याचे जुग खतम केले हे जे मग जाहिलियत बीजी काय जाऊ शकता अरबसो का हाल होतो तुमका सम्मा करता मी वचनातून पडला तुम्ही आबुली चढू झाला हेंका आर वसूचे जिंदा दफनवचे खतम आजको मक्का उतर तो ठाव असे जे खे वसून येन आबुली चणवा जिंदा जेकून दफनवते होते बहरहाल हो हाल होतो ते जमानाचो आणि तो जमाना भितर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयले आणि किसली तब्दिली हाडले इसलो इन्किलाब हाडले की जे कोणती इन्किलाबची मिसाल इंसानी तारीख भितर कोणी देऊ शकेल 23 इयर्स भितर दुनियाची काया पलट झाली बहार अब जो दुनिया में आई हुई है बहार अब जो दुनिया में आई हुई है वो सब पौध उन्हीं की लगाई हुई आणि तेजमक का तब्दीली आई सहाबा भितर का किस्मान सिफात पैदा झाले ही मेजर तब्दीली होती का नवा सांगा पहिला होती ना ही येदोडली तब्दीली होती मी तुमका त्याची सगळी मिसाल देता मी वलखुच्या सबब की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केदोडली दुनिया भितर तब्दीली हाडल्या का एक मिसाल देता तुमका आज वलखा तुम्ही गांवां भितर एक बिमारी पहिली ते काय जो बुराई येता मनुष्यात खिलाफ ड्रग्स घेता म्हणजे नशावर चीज इस्तेमाल करता गावात काम चालतंय होय ना कोणती तर इसली एक बुराई घ्या आणि तुम्ही फुल फ्लेश काम करा ते पडता केदोडली तब्दीली येता हालांकी मानशी ऑलरेडी का वाटे मानतली वाटे ऑलरेडी दीन वळखून वाटे एटलो असबाब असे आमच्याकडे वसायला आहे एटलो करून 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 को तब्दीली येतली कितले पर्सेंट येतली वा 100% येतली का एक फटकन तुम्ही घे ना तुम्ही 100% बुराई तुकून पाक करू का हो मिशन घेऊन तुम्ही उभे राहिले युद्ध कारवानवाले तय केले नेक्स्ट एक वर्षा भितर आमचे काम का भटकले तुकून 100% बुराईयो खतम नाही बुराई जाऊ नये इशी जाऊं का इशी जाऊं का इशी जाऊं का केटले आम्ही सक्सेस जातले अंदाज केटले पर्सेंट अगर 5% 10% झाले मला भुली ओढले खाली भटकले भितर आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केदोडली तब्दीली हाडले ते अरबचे माहोल भितर जे खे मानशे बिलकुल जहालत भितर होते केदोडली तब्दीली हाडले आजमावा तुम्ही कंपेअर करा आम्ही आज 100 राऊंडचे बावजूद फुल फ्लॅश काम केल्यांको केटली तब्दीली येता आणि तिंगा का झाले पळय तिंगा अल्लाह तर्फीन गैबानी त्यांची मदत होती अल्लाह तर्फीन वाढ दाखवून गेली होती आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची शख्सियत होती सहाबा इसली मानशे की जे कोणा इसली माणसाची मिसाल दुनिया भितर पलवून गेल नाही उर्दू भितर एक शेर है बड़ी मशहूर खुद नते जो राह पर औरों के हादी बन गए क्या मतलब हल है आसान है ना शेर उसा बोलो खुद नती जो राह पर औरों के हादी बन गई क्या नजर थी जिसने मीम रा दाल वाव नून गुन्ना का पढ़ते
क्या नजर थी जिसने मुर्दों का पढ़तले का मर्दों का पढ़तले मसीहा कर दिया. मसीहा बोलला त्यांना जिंदगी दिले, एक जीवचो एक तरीका शिकवले, एक रहनुमाई केली. काय होगा बा मर्दों का होगा मुर्दों का होगा? शाबाश, मर्दों का पढ़ना. हाँ, क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया. खुद मरले होते, खुद जिंदगी नव्हती, ते दुसरा जिंदगी देतले वाले झाले. ही तब्दीली अल्लाहच्या रसूल. ओळखले रे बेटा. मैं तुमको खाली एक मिसाल देतो, एग्जाम्पल. एक चीज हे जमाना भितर अल्लाहचे रसूल आयले आणि ही तब्दीली दुनियामध्ये हाडली. दूसरी चीज वो दीन अल्लाह ताला क़ियामत सर महफूज धरूचे होते. કેટલા सर? क़ियामत सर महफूज. तरी हेका महफूज धरूच्या सबब को अल्लाह तर्फीन गैबानी इंतजाम कर झालो का नाही? तुम्ही गौर करा, अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची जिंदगीची थकली सी धकली चीज को आज सर महफूज है. एक बाब अशी हदीस भितर तिका शमाइल बोलते. इमाम तिरमिदी रहमतुल्लाह अलैह खास करून शमाइल तिरमिदी बल मशहूर आहे. तिथं काय घालता हाली हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची लाईफ स्टाईल कशी होती, का खाते होते, का पीते होते, कापडे किशी होती, केस किशी होते, चुमखलन किशी चुमखते होते, बेसलन किशी बेसते होते, हसलन किशी हसते होते, डोले किशी होते, शोल्डर किशी होते, हात किशी होते, पाय किशी होते, हाइट किशी होतो, आवाज किशी होतो, जपते होते किशी, रहते होते किशी, का खाने पसंद होते, दस्तरखान पर का खाने रहते होते, त्यांचे पिवचो ग्लास किशी होतो, अंग धुते होते किशी, पाणी केटले राहते होते. मी चॅलेंज देऊन सांगता, आमचे भितरलो एक माणूस कोणतो खास से खास दोस्त या बापाकच घेणार तुम्ही सांगू शकेन इतली डिटेल सांगू शकता. लेकिन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थकली चीज में एटला सर की आपली मेनली सरी किशी राहते होते ते को सांगले. ही आमचो आले एक जापणे आवडत रवा तुम्ही जे गैर मुस्लिमांचे जापतले पला इस्लामची हक्कानियत, इस्लाम हक जाऊनची एक व्हडली दलिलोय सर की तुम्ही प्रॅक्टिकल कोणते माणसा करतले, नमुना रोल मॉडेल कोणते माणसा करतले, जे कोणती माणसाची पूरा डिटेल राहते ते का न्हय, जे कोणाची काही डिटेल नाही ते का करू शकतले. तेजे मुकाबिला तुम्ही ईसाई माणसा घेना, त्यांच्याकडून तुसा हजरत ईसा अलैहिस्सलामची लाईफ स्टाईल उपर, त्यांची जिंदगी उपर काय आमका सांगा, ते भरून दिया त्यांना. केटले भरून देतले त्यांनी आणि पक्का भरून दिया, वलटे पलटे न्हय, ऑथेंटिक राहूं का सुबूत तरी जापा. एक सब भरतले का 1.5 सब भरतले, केटले भरतले पला. आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सीरत उपर पूरा डिटेल सरी कोन्यू 1 जिल्द कोन्यू 2 जिल्दा भितर भरले, कोन्यू 3 भितर, कोन्यू 5 भितर, कोन्यू 6 भितर, कोन्यू 7 भितर, एटली जिल्दो भरून गेली. उर्दू भितर भली मशहूर आहे सीरतुन नबी. अल्लामा सय्यद सुलेमान नदवी आणि अल्लामा शिबली रहिमहुमुल्लाहची जे कोणती हे दोघांनी मिळून भरवले 7 जिल्दो तकरीबन आहे. आणि ईसाई म्हणजे ती 1 पेज आणि 1.5 पेज को ज्यादा भरवते ते भरू नको ओढले ते को वट्टर पटक याचं भरायचं मियाचे तिंगाचे. कोणाची जिंदगी एटली डिटेल सरीन महफूज आहे सिवाय रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. कोणा तुम्ही रोल मॉडेल करतले बा इसलिए माणसा करता जे कोणी तफसील राहू ना. एक झाली तफसील, दुसरे तो माणूस मुकम्मल कामिल आणि मुकम्मल इंसानी तारीफ तर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. तुम्ही एक माणसा रोल मॉडेल करते वळ ते तेटले खूबियो राहू कस. दुसरे कोणते माणसाचे मी खालीशी जज्बातीत आपली रापेडे तुका मी हे तुका सबूत संग बोलते वडे. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे अखलाक पला, त्यांचे सिफात पला, त्यांची खूबियो पला, त्यांची सखावत पला, त्यांची बुरदुबारी पला, त्यांची बहादुरी पला, त्यांची हिकमत पला, त्यांची तालीमात पला, वडला असरीन सुलूक पला, धाकला असरीन सुलूक पला, चोरा असरीन का कैले पला, यतीमा असरीन का कैले पला, भावडा असरीन का कैले पला, बन्या असरीन का कैले पला, बापा असरीन का कैले,
मामाश्रीन का केले, मिल्लीश्रीन का केले, चणमाश्रीन का केले, पडोसरीश्रीन का केले, आणि तिसरे तुम्ही कोणतं इन्सान पेश करू शकता? वाक्यात पडते राहता, ऐकते राहता. झाले ते झाले. आमचे सर महफूज अल्लाह कशी धरवलं ते पला. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची जिंदगी जे कोण माणसे महफूज धरवच्या सबब कोशिश केली, अल्लाह ताला त्यांची जिंदगी बाकी धरवलं. हदीस भितर पला एक येता कॅटेगरी उसूल हदीस बोलतात. का बोलता? का बोलता रे बाबा? उसूल हदीस बोलतात. उसूल हदीस बोला काय करता? मी तुम्हाला हातली मिसाल देतो, एक्झाम्पल. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक सहाबी ऐकले, त्यांच्यान एक ताबई ऐकले, त्यांच्यान बीजी दोन माणसे ऐकले, त्यांच्यान इमाम बुखारी ऐकले. यानी वलखा केटली वाचते झाले? एक 500 वाजता सर इमाम बुखारी आपली किताब भितर हदीस बयान केला. इथे दरमल्ली स माणसे कोठे पला हेंची को सगळी जिंदगी बायोग्राफी यांची महफूज. ठीक आहे महफूज. आमका कलुकास के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाकडे मनसूब करून जे कोणती जापनी बलून होते त्याची सही अशी का गलत अशी का. आणि एटली छानबीन इथे मिसाल के तौर पे एक रावी वाटे, एक वाटे अब्दुल्ला मिसाल के तौर पर, वो पलेवा वो सच्चा दबतो तो का झूठे दबतो तो, हो हे जे मामलात कशी होते एटली बारीक बिनिसरी पलते होते तुमका ताज्जुब जात होते. एक माणूस एकल्याकडे हदीस शिकू गेले, ते काय करतात बोलतात? जानवरा हातात काय नाही, बा 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 आम्ही करता आले, हातात काय नाही अपोतोड सीधा ओप्पा झालं. ठीक आहे ओप्पा झाले. जे कोण माणूस जानवराकडे सुटे जपता आम्ही त्याच्यावर कशी भरोसा करू शकता? घेटाल ना त्याच्याकडे हदीस. जर्राशी रावी भितर काही कमजोरी दखले तिया सवालिया मार. यानी तुम्ही जपनी दरम्याने मॅच करता म्हणजे बोलता आपल्या हदीस जईफ अशी हदीस जईफ. हदीस जईफ मतलब का? बात करता म्हणजे बेवकूफ करता हदीस जईफ बोल. ऐकला ना बात म्हणजे भल्ली बोलते हदीस जईफ मतलब कळता तुमका बोलून? हदीस जईफ पण हदीस जईफ नव्हती, ते जी रवायत करतली माणसा भितर बाज रावी इसले वाटे जे कोणा उपर क्वेश्चन मार्क घालून गेला. तेजन ती रिवायत उपर का झालो? उलमा का केला? कलाम केला. मला खले म्हणजे आपली एक हदीस स माणशी रिवायत केले. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी ऐकले, सहाबीतून ताबई ऐकले, ताबईतून फुलाने ऐकले, फुलानीतून फुलाने ऐकले. ती फुलाने भितर का असे का पुसला? ते झुटे दाबते होते खेळून तरी ते झुटे दाबला. त्यांचे कॅरेक्टर तटलो निक्के नव्हते झाले. ती हदीस काय आली? तिचा दर्जा बदललो. आम्ही तिसरी रिवायत माणसं हे करणार जईफ रिवायत. ती रावी रिवायत भितर काय आली? जर्राशी कमजोरी आली आणि तटली ताकद आली. ताकद तिथं जर्रा कमजोरी आली. तरी जे कोण अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जिंदगी महफूज धरवच्या सबब हदीसो बयान केले त्यांची अल्लाह ताला जिंदगी महफूज धरवली. हजारो माणसाची बायोग्राफी ताको महफूज अशी जे कोण रिवायत केला आणि त्याच्या उपर उलामा छानबीन केला. तुम्ही डॉक्टरकडे रिपोर्ट गेला, डॉक्टर गेलो काय बोलतो तुमका? डॉक्टर टेस्ट कर बोलता ना, तुम्ही रिपोर्ट करून म्हणलं डॉक्टर मारता इंगा अले हे जरा ज्यादा असे. मुहद्दिसीन काय करते होते? इशी पलते होते. एक रिवायत घेतले हे का केटली मनची रिवायत केला, कोण केला, त्यांची काय बायोग्राफी आहे, त्यांनी का केला, तर ती काय रेड मार्क घातले. अले हो फुलानो होतो, हा हो जरा इशी वाटे, हा हो इशी वाटे, हा हे काम केलं. सगळं एक इल्म आयलो ते अल्लाह तर्फीन इंतजाम झालो. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची हदीस को महफूज, सीरत को महफूज, पट्टर महफूज नव्हे पूरा. आम्ही आज 1450 वर्षा मग बोलू शकता की जे कोणती हदीसो सही असे ती बिलकुल तेच अल्फाज जे कोणते अल्लाहचे रसूल तेता घडले. आमचो हाल काय? 5 वर्षा पुढे बापा काका बल्लो हो काही सही सांगू का सांगे का बल्लो देऊ सांगू शकता? भल्ली वर्ष आली म्हणून ना ते 5 वर्षा पुढे कोणावर राहतात ते. आणि हिंगा अल्लाह ताला किशी महफूज धरलो? 1450 वर्षे झाले. अल्फाज महफूज, लफ्ज महफूज, ते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशी करून दाखडले हे को महफूज.
बाद हदीसो इसलिए रहता हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का केले का बोलला की हदीस झाला पेश केला मग हात मिळवले इत्ता सर तो मामूल आहे सहाबी तेंका रिवायत केले तेन हात मिळवले तेंका हे केले तेन हात मिळवले तेंका केले हात मिळवले आज सर असे इशी કેટલે का हदीसो मुसलसलात असे आजमावा तुम्ही जरा गौर करा इस्लामची हक्कानीची केवढी दलाईल पण आहे मैं क्या बोल लो हर चीज महफूज सही तौर पर महफूज आणि इसलिए चीजों महफूज के तुम्ही तेजो नमूना भी पेश करू शकेल येथे तुम्ही दुसरे मजाहिब भितर वसा हिंदुइझम भितर वसा क्रिश्चना आली पला यहुदी आली पला एटले ऑथेंटिक चीज साबित करू शकता वा कुरान तरी महफूज कस हदीस को अल्लाह इशी महफूज केलं खाली हदीस महफूज केलं नाही जे कोण अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसो रिवायत केले त्यांची जिंदगी को महफूज क्यों दुनिया देशी मिलता वा एटले क्लियर एटलो डिटेल सरीन एटली साफ आणि वाजे क्यों मिलता की काय चीज ही सीरतची हक्कानियतची संबंध वडली काय ही चीज ही दलील ही आठो दरवा आणि जे कोणतो फन वजूद भितर ते काय बोलतात अस्माउर रिजाल अस्माउर रिजाल मतलब जे कोण अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसो रिवायत कैला हा ती माणसाचे बारात तो किशी होते का होते किधर होते एक बाकायदा एक फन आहे लो वजूद भितर हजारों माणसाची जिंदगी महफूज झाली वलखलेवा हेजे सरीकत बीजी लागते जरा आगे बढ़ा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी चो संबंध एक वडली चीज का पूछला हुजूर हर एकला सबब रहमत जाऊन आले का जाऊन आले रहमत खाली मकसूद माणसालो ना हां खाली अरबची माणसाचा फायदा दुसरा सबब नाही खाली सावकार माणसाचा हां गरीब माणसाचा खाली आलिम माणसाचा हां झाल नोय हर एकला सबब रहमत आणि त्यांची जिंदगीची संबंध ओढली खूबी का अखलाक हर एकला एक यहुदी आलिम होतो तो तौरात भितर आणि अल्लाहचो अजीब निजाम पले हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम येऊचे फुडे का अल्लाह ताला पूर्ण तयारी केली होती जे कोणती असल आसमानी किताबे असे सही त्यांची आजको पला इंजील भितर माणसेजे पण बाकायदा तहकीक केला रिसर्च केला इंजील भितर आजको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे बारात शवाहिद आहे फुला ठावार येतले फुला येतले त्यांचे फुला नाव रातले हे रातले कोणती जमिनेत हिजरत करतले त्यांचे खुलाफा इशी रातले अलग अलग नावे हिंदुआची मजहबी किताबात को मिळता यहुदियाची हेजेत को मिळता तर ते यहुदी आलिम भले आपले मजहबी किताबात पडले होते का आखरी नबी येतले इशी आणि ते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भितर पुरं खुबियो पडले होते एक खुबी बाकी होती पलूची का होती कोणा करता ते को असे आणि बीजे काय तो एक अलग वाक्याच्या मध्ये बोलतो तो को सही खुबी का होती का बोला ते जटलो त्यांना माणसे पले सतवतले तकलीफ देतले पले त्यांची बुरदुबारी बी तटलो बढतली आम्ही का पुन्हा जरा एगवला को बायला जरा कट्टी गरम असला तो 20 कटली डिग्री पावता तो सीधा 50 तर बापू मैदीन भाऊचे पुता नातुआ कोणी जरा सडवले बोलना 100 सीधा 200 पावता तो को बेदा आणि तेन का बोलले होते का पुसला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कोण जटलो तकलीफ देतले तेन तटलोच त्यांची बुरदुबारी इजाफा जातो तो का केलो का ते पलंग घालनो आहे त्यानं काय करू का माणसा को भाडो का माणसा जरा सतव घालनो आहे को भाडो ना मोलकू पडते हो किशी कोपा टायमार जे काल जाता का इत्तिफाकीन ते हे सोते होते मौका एक माणूस अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मागो येलो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काही नव्हते देऊच्या ते जे कोणते असे आईल्यानी का बोलले का म्हटला मी तुमका कर्ज देता केटले का खाजूर एक मिकदार सांगले तुम्ही माका चल मुद्दे मग वापस दिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरकत नाही बोलले टाइम फिक्स केले तो खाजूर घेतले ते का दिले गरीबा दिले
आपण गेटल नाही गरीबात तो माणूस का केलो बोलता अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि मजलिसी बेसून वाटे टाईम अजून झाला नाही कर्ज दिला मग टाईम दिला मग वापस घेऊन का अजून टाईम झाला नाही पुच्चन दिसा फुडे करायलो आयलो आणि गौजी सुरू केलो हे पहिले अब्दुल मुत्तलिबाची अवलाद इसले थोडे घेऊन आता कर्ज घेऊन जाता वापस देना हे नाही ते नाही आलं उलटे पालटे बंद हजरत उमर रज़ियल्लाहु बेसून होते जलाली मानचे आयलो को हुजूर हुकुम दिया हे का हेंगाकच दाखडता येईल म्हटलं भले नाही तो हकदार तो तेका जापूसो हक अशें तू तेका सांग का पुसला हक तलब करते वडे निक्के तरीकान तलब कर आणि तू म्हाका सांग का पुसला तुमचे पण हक बाकी असे तुम्ही हक अदा करा आणि तेच्या मग एक सहाबी सांगले बस आणि तेंका फुला ठावर सामान असेल त्यांचे कर्ज तेंका दे आणि मजीद एक्स्ट्रा एटलो दे म्हणून ते गेले आणि दिले बल्कि एक्स्ट्रा दिले वापस ते बोलले कर्ज म्हाका मिळलो की एक्स्ट्रा किती थोडे नाही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असं मामूल का कोण्यू तेंका जे कोणते गलत सुलूक करता त्यांची बीजी तेजे पर ज्यादा मेहरबान जाता तासं तुका हे दिलं तो पल्लो आयलो आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हातात ईमान हाडलो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु आणि सांगलो का पुसला मी ही हा सबब केल्लो ताकि मी तुमका चेक करू चाहतो तो पळवू चाहतो अखलाकची ही बुलंदी जहनात नाही नाव त्यांचे जत्त हे अखलाक पल्ले पले इस्लाम दुनिया तेली पल्ले एक माणूस आलो तो बोला जशी जादू राहता ना हकीम होतो एक माणसाची इलाज करतो तो कोणा सहर झाला आणि कोणा इसले काही झाला वो मक्का मध्ये राहिलो एका कुरायशी मक्का सांगला आमचे एक माणूस वाटे ते जो पर असर झाला जरा इलाज करतो की वाटे माणूस आणि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबाकडे नमाज पडत होते इबादत भीतर मशगूल होते हो गेलो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुसले का वाक्य आयलो नाही मी फुला माणूस हकीम मी ऐकायला ते का पुसला तुमच्या पर तकलीफ असे तुमका जादू झाला मी तुमचे इलाज करू आयलो अच्छा मग तो पुसलो होते मग का तुका का शिकायचं आहे का पुसलो कोण पुसलो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम કેટલી बुरदुबारी पडला काही जवाब दिला अच्छा वय तू हुजूर सल्लल्लाहु पुसला तुका का शिकायत आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबात आम्ही आमतौर पडता बोले इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु ते पडले तो ऐकलो जराशे हल्लो तो बीजेकडे पडा बीजेकडे पडले तुम्ही हात दिया आपण तुमच्या ऊपर ईमान हाडता हे भल्ली कलाम पडला ते हो जादूगिरी जाऊ सके ना हो तुमका आसमाना वय लोकच कलाम बघता आणि तिशी ईमान हाडणं भावडानो एक दोन नय तर सियम इसले वाकयात असे की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर एकला सबब जे कोणते असे रहमत जाऊन आले हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची रहमत जानवरा सरिंको होती हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची तुम्ही पहिला कुर्बानी टमार पल्ला ना की जानवरा तुम्ही जबाह करते वाटे केटलो आदाब सावन होता आणि आम्ही त्या आदाबचो ख्याल धरवे नाही आणि मुसीबत मोला घेतो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची रहमत गुलामा सरिंको होती त्या टमारचो गुलामी निजाम होतो ना अब्दुल्ला इब्न मसूद फरमोता एक मर्तबा मी आपल्या गुलामा मारतो होतो पट्टीला एक माणूस आवाज दिलो कि फुलानो तू जटलो ही गुलामा ऊपर कुदरत धरता भले अल्लाह तेजो ज्यादा तुझे ऊपर कुदरत धरता अल्लाह कौन रसूलुल्लाह साहब भले हुजूर में अल्लाह से का आज़ाद केलो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भले अगर तू एका आज़ाद करतो नाही तरी जहन्नमाची आग तुका आपली लपेट भितर घेते गुलामाचे हुकूक सांगले हो गुलामा सबको रहमत तेंका जटलो काम करू शकतात तेटलेच काम दिया तेंका तकलीफ देऊ नका उलटे पलटे अल्फाज घेन नका इशीच रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची रहमत अबुल्या से बघतो इस्लाम पहिला अबुल्या पर जे काही किस्माचे जुल्म जातो तो पहिले तुम्ही आजमावू शकेन इशी वरासत तकसीम जाता भले माल इशी अबुल्या बेवा अबुली तकसीम जाती होती त्यासोबत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चणवा बित्तर को सांगले का बापा हुकुम दिले अदल आणि इंसाफ करा
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सो आज आम इंसाना सबब को एक बापाची चणवी वाटे त्यांचे सबब को सांगले का मतलब आज आणि इंसाफ करा, बल्कि बापा एटला सांगले आपली चणवाची इकराम करा. हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सो आज आम गरीबा सबब को एक माशरा भितर कमतर मनशे वाटे त्यांचे सबब को रसूलुल्लाह सल्लल्लाहु रहमत. एक आबुली होती बनू मखझूमियाची, ती नाव होते फातिमा. ती व्हडल्या खानदानाची आबुली होती. ती चोरी केली. चोरी केल्यान इस्लाम जर का सजा आहे हात कट करूची सजा आहे ना. तर माणसं परेशान अरे थोडी सावकार खानदानाची आबुली, व्हडल्या खानदानाची आबुली, तिचे हात काढते वाटे का जातले तर आता कोणी वचून रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमकडे सिफारिश केल्या की नाका ही सजा आहे का, तिथे का जरा सोडवं लागेल. करतले कोण सिफारिश? अल्लाचे मामिला भितर हुजूरकडे सिफारिश करूची हिम्मत कोण करतले? त्यांचे कोणते असे हजरत उसामा रज़ियल्लाहु अन्हु तयार केले. इन रसूलुल्लाह सल्लल्लाहु हल्ली मोहब्बत करते त्यांचे. हजरत उसामा बिन झैद के वसून तुझे कोणते असे सिफारिश करता. हिन गेले आणि जिथे सिफारिश केली अटले खूप आयलो रसूलुल्लाह तो अल्लाहचे हज सिलसिला भितर शरीयतची आणि अल्लाहची हुदूद सिलसिला तुम्हाला सिफारिश करता. अल्लाहची कसम अगर फातिमा बिनते मोहम्मद को चोरी करती मैं तीजों को हाथ काटता. सावकार राहू गरीब राहू हक हक आदल सम्मा सब ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची रहमत होती. वरना अजून पुढे का बादशाह जे कोणा चाहतो तो सजा देतो होतो, जे कोणा चाहतो तो सोडतो. हे पला तुम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची रहमतचे नमुने पला. इशीच हजरत उस्मान बिन तल्हा रज़ियल्लाहु अन्हु तुम्ही वाक़या ऐकून आहे. ह्यांच्याकडे काबाची चावी यांच्याकडे होती. एक मर्तबा रसूलुल्लाह यांच्याकडे मागले, दिल नाही. फतेह मक्काचा मौका आलो, मक्का फतह झालो आणि जेव्हा मक्का फतह झालो तेव्हा अल्लाहचे रसूल आपवले. उस्मान अटो असे एक वक्त आयलो होतो मी तुझ्याकडे मागलो होतो तू मका दिल नव्हतो. अल्लाहचे रसूल चाहते थे चावी काढून दुसरा देऊ शकते, लेकिन अल्लाहचे रसूल सलाम शिकायला एक जमान एक वक्त त्यांच्याकडे चावी असे त्यांकाकच दिले आणि सांगले क़ियामत तक तुझेच खानदानाभितर वो सिलसिला जारी राहतो. आज को काबाचे दाराची चावी तेच खानदाना चालते. हकदार हक दिले तो गलत केलं होतो जाऊनचे बावजूद त्याचे हक वापस घेतले. की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची का होती रहमत होती. हिजरतचा मौका होतो तुमका सम्मा को कळता का केलं अल्लाहच्या जानी दुश्मन लेकिन वते वते अमानत जे काही अशी वापस देऊन होते. बोलू शकते ना मुझे जानी दुश्मन इनका की का अमानत वापस देऊन घेऊन अच्छा केलं ऐकला ना पडला ना हिजरतचा वाक्य मी तुमका खाली इशारे करते वडे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखलाक पला रहमत पला हर एकला समोर आपले जानी दुश्मनाचे को माल हडप केलं. आणि एक उसूल दुनिया शिकवले अल मुस्लिम मुसलमान तो की दुसरी इकडे मुसलमान असे आणि इकडे आम माणसे जे कोणा एक मुसलमान आणि एक आम माणसे को तकलीफें महफूज. अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही. ते जे हातीन को तकलीफ पावत करणे तो तोडीन को तकलीफ पावत करणे कोणा आपले दुसरे मुसलमान भावडा एक आम माणसा. ते मिसाल देता मी आम्ही रोडावर होता आजकाल भल्ली जाते एटलो गाडी फाग मारता ओव्हरटेक करूच्या भितर रोडवली लॉरियो अशी आम माणसे वाटे एटलो तेजीची होता काही सही करतो आम्ही. अल्लाहचे रसूल सांगले होते रोडार तकलीफ जे चीज असतात ते का हटवा दूर करा. आम्ही काय करता तकलीफ तो बाईस जाता कजर अशी पासून घर बाहेरक उठून सोडले जटली माणसे रोडातून होते वाटे त्यांना तकलीफ ओव्हरटेक करते वाटे गाडी फाग मारते वाटे ट्रॅफिकचे जे कोणते कानून असे त्याची धज्जोड होते वाटे हादिसात जाते असे. अल्लाहचे रसूल का सांगत होते मुसलमानांना आम माणसा को तकलीफ जाऊ नये तकलीफ जाते का नाही. पार्किंग करून ठेवायचे आम्ही तिघांना दरम्यान रोड का घालून सोडतात गाडी ओळखता आम्ही भल्ली कमाल केले.
सही करतोड़ा मी दीन पर अमल करतोड़ा है ये अल्लाहच्या रसूलची तालिमात ही अल्लाहच्या रसूलची तालिमात काय होती वाटे वयल्यान तकलीफ देची हटवून कर आम्ही काय करतोडे दर्या जातो या इशी बास करा बाज मनशान खूप शिकायतो करता इसलो हॉर लावता कानचे पडदे फाटू करता हे 3 जप्ती तुमच्याकडे खास करून बनलो एक रोल मॉडेल राहू का तरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोणते जमान्यात दुनियामध्ये राहिले आईले किशी तब्दीली आली किसली मनशे तब्दील झाली केदोडलो इन्किलाब आणि हुजूरची तालिमात क़ियामत से किशी महफूज राहिली महफूज को राहिली आणि नमुनाची को राहिली आणि जिंदगीचे तमाम मराहिल भितर एक्को मरहला भितर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भारत में सांगू सके ना कि फुला सिलसिला भितर आमच्याकडे तालीम नाही जिंदगीचे हर मरहला भितर असे एक उस्ताद को जाऊन असे एक उस्तादा सबक को असे एक चरवाहा सबक को असे एक पार्टनरा सबक को असे यानी जो बतौर पार्टनर बिजनेस करता एक बादशाह सबक को असे एक आम रियाया सबक को असे एक फ़कीरा सबक को असे एक गवा सबक को असे एक मेल्य सबक को असे एक फावड़ा सबक को असे भैया सबक को असे सियासत भितर को असे इबादत भितर को असे रूहानियत भितर को असे हर फील्ड दुनिया भितर दुसरे तुम्ही मजाहिबची माणसा भितर पला तुमकां बाग मानशी मिळतली जंगे भितर ते व्हडले कारनामे केला लेकिन इबादत भितर तेंचो काही रोल नाही बाग मानशी इबादत भितर अल्लाह राजी करूच्या भितर रूहानियत भितर व्हडलो मकाम अदा केला लेकिन जंगचे मैदान भितर तेंचे काही कारनामे नाही बोला खाते वडे चणवानू लेकिन अल्लाहचे रसूल बैक वक्त सव्वस माणसासोबत मॉडेल आणि सव्वस काम करून दाखवले आणि सव्वस कामा सिलसिला भितर एक अल्लाहचे रसूल तालिमात दिले ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जिंदगीची जामियत बोला खाले अल्लाह ताला माका को तुमका को सही तौर पर सीरत वलखुची तेजे मुताबिक जे काही आपली जिंदगी गुजरवची अल्लाह ताला आमका सम्मा को तौफीक दे